नमस्कार. आपण या वेळच्या पाहत आहोत ठळक बातम्या. लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80,000 लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरी. महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चेतना. मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. कोरोनाचा फटका, लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांवर आली शेड्या राखण्याची वेळ. विनाअनुदानित शिक्षकांची होत आहे उपासमार. अतिशय गंभीर विषय आहे आणि याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा या मुद्द्यावर करणार आहोत. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या नाही. प्राध्यापक रामेश्वर चव्हाण, बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथे नॉन ग्रँट लेक्चरर आहे. पगार नसल्यामुळे माझ्यावर बकऱ्या चारण्याची ही वेळ आलेली असून इतरांच्या बकऱ्या चारण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे. मी प्राध्यापक रामेश्वर पांडुरंगजी चव्हाण, मुक्काम पोस्ट शेलूबाजार, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. मी श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुलतानपूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आहे. आमचं कनिष्ठ महाविद्यालय हे विनाअनुदानित असून तेथे आम्हाला तुटपुंच्या पगारावर आम्ही आमचं घर भागत होतो. शाळा संपल्यानंतर ट्युशन घेऊन, शिकवणी घेऊन आम्ही आमचं भरणपोषण करत होतो. परंतु गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला ट्युशनही घेता येत नाही आणि कोणत्याच प्रकारची मदतही नाही, पगारही नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा करता धरता मी असून माझ्या कुटुंबात 4 सदस्य आहेत. त्यांच्या भरणपोषणाची जबाबदारी संपूर्णतः माझ्यावर आली आणि कोणत्याच प्रकारची शासनाकडून मदत नसल्यामुळे आज माझ्यावर बकऱ्या चारण्याची वेळ आलेली आहे. मी रोज इतरांच्या बकऱ्या घेऊन चारायला जातो आणि माझ्या कुटुंबाचं भरणपोषण करतो. ट्युशन घेऊन कॉलेज संपल्यानंतर इतरस्त कामं करून पोट भरण्याचं काम मी करत होतो. परंतु आता कोणत्याच प्रकारचे काहीच कामं नाही, ट्युशन नाही आहे. त्यामुळे मला गावातील शेळ्या गोळा करून चारण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन आमच्या समस्यांचं लक्ष देऊन त्यांनी प्रश्न सोडवावा. संपूर्ण महाराष्ट्रात 22,000च्या वर विनाअनुदानित शिक्षक आहेत, त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. नमस्कार.
नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज. मी अनिल परदेशी. गोष्ट एक विनाअनुदानित शिक्षकाची या भागामध्ये आपले स्वागत करतो. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील केडेबसरी हे गाव, या गावामध्ये अतिशय गरीब कुटुंबात प्राध्यापक दुर्योधन गिरडे यांचा जन्म झाला. वडिलांनी शेतमजुरी करून हलाखीच्या परिस्थितीत दुर्योधन गिरडे यांचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या मुलाला शिक्षक बनवायचं हे आईवडिलांचे स्वप्न. आपल्या आईवडिलांच्या गरिबीचा पांग फेडायचा असेल तर आपण चांगला अभ्यास केला पाहिजे, म्हणून प्राध्यापक गिरडे सरांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर प्राध्यापक दुर्योधन गिरडे यांनी श्रीराम महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हातीत या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. मुलाला नोकरी मिळाली, आपले स्वप्न पूर्ण झाले. आता आपल्या गरिबीचे पांग फिटल्याशिवाय राहणार नाही असा आनंद कुटुंबियांना झाला. आपल्या कष्टाचे चीज झाले, त्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. आता परिस्थिती कूस बदलेल. 18 व दारिद्र्यपणाच्या अवस्थेला सुखस्वप्ने खुणावू लागली होती. परंतु प्राध्यापक दुर्योधन गिरडे यांची प्राध्यापकाची नोकरी मात्र त्यांच्यासाठी व कुटुंबासाठी उपासमारीचे कारण बनली. परंतु याची पुसटशी कल्पना प्राध्यापक दुर्योधन गिरडे व त्यांच्या कुटुंबियांना नव्हती. प्राध्यापक दुर्योधन गिरडे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता असलेल्या शाळेत नोकरीला लागलेत. अर्थातच शासनाकडून अनुदान मिळणार नाही या अटीवर महाराष्ट्रात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालय यांची सुरुवात झाली. यावर काम करणाऱ्या 90% शिक्षकांना आपण कायम विनाअनुदानित तत्वावर नोकरीला घेतले गेले आहेत याची चुणूक संस्थाचालकांनी लागू दिली नाही. आज ना उद्या अनुदान मिळेल या आशेवर प्राध्यापक दुर्योधन गिरडे यांचा 18 वर्ष गेली प्राध्यापक गिरडे सर काम करत आहेत. प्राध्यापक गिरडे सरांचे लग्न झाले, पत्नी, 2 मुले व त्यांची जबाबदारी पार पडताना त्यांच्या जीवनाचा संघर्ष मागील 20 वर्षापासून सुरू आहे. आपल्या गावापासून 40 किलोमीटर अंतरावर न चुकता प्राध्यापक गिरडे सर मिळेल त्या वाहनाने, कधी रिक्षा, कधी एसटी, कधी रस्त्याने येणारी दूध गाडी, माल वाहतूक अशा कोणत्याही वाहनाने नित्यनेमाने प्रवास करीत शाळेवर पोहोचतात. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे नित्यनेमाने काम सुरू आहे. एखाद्या तपस्वीची ही तपश्चर्या त्यांच्या संघर्षापुढे फिकी पडेल इतका संघर्ष प्राध्यापक दुर्योधन गिरडे करीत आहेत. सरांसारखे हजारो शिक्षक आज 2 वेळच्या जेवणासाठी संघर्ष करीत आहे. त्याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी श्रीयुत गिरडे दुर्योधन तुकाराम, गाव केडेबसरी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझ्या शाळेचे नाव श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हातीत, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या शाळेत मी सन 2002 पासून ते आज तागायत गेली 18 वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 24 ऑक्टोबर 2001 साली जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये कायमी विनाअनुदान तत्व सुरू झाले, अगदी त्या दिवसापासून या कायमी विनाअनुदान धोरणाच्या विरोधात आवाज उठवणारा मी एक सामान्य शिक्षक. अगदी सांगायचं म्हटलं तर 25 नोव्हेंबर रोजीच पहिल्याच आंदोलनामध्ये आम्ही काळ्या फिती लावून या धोरणाचा निषेध व्यक्त केला. आणि तदनंतर म्हणजे सन 2002 पासून मी जेव्हा शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालो त्या दिवसापासून अगदी या धोरणाला विरोध करत असताना माझ्या आयुष्यातली बघता बघता 18 वर्ष कधी निघून गेली हे मी आज आपल्यासमोर अगदी थोड्याशा शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या कायम विनाअनुदान तत्वावर सुरू झालेल्या शाळांच्या बाबतीत आमची कृती समिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही या धोरणाला विरोध केला. पण या धोरणातून प्राथमिक आणि माध्यमिक या शाळांना सन 2009 साली जेव्हा वगळण्यात आले तेव्हा पहिल्यांदा या प्राथमिक माध्यमिकच्या शाळांचा कायम शब्द काढत असताना आम्हाला 2009 साली लाठीचार्ज आझाद मैदानावरती सोसावा लागला. आणि आमच्या नशिबी तिथंही दुःखच निर्माण झालं, कारण उच्च माध्यमिकला त्याच्यामधून ओळखलं. तदनंतर मात्र आम्ही नव्याने उच्च माध्यमिकची कृती समिती जेव्हा निर्माण केली गेली
त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आज तागायत जवळजवळ 230 पेक्षाही जास्त आंदोलन करत असताना या आंदोलनाच्या बाबतीत जर माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर निश्चितपणे मी अनेक प्रकारचे प्रसंग आपल्यासमोर सांगू शकतो, पण मी माझ्या अगदी काही शब्दामध्ये या संघटनेच्या माध्यमातून, या कृती समितीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाचा पाडा आपल्यासमोर वाचतोय. सुरुवातीला 2009 साली आम्हाला या सरकारनं जाणून बुजून उच्च माध्यमिक शाळांना मागं ठेवलं गेलं आणि नंतर आमच्या या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक आंदोलन करत असताना अगदी रस्त्यावरचं आंदोलन असेल, अगदी आझाद मैदानावरती आंदोलन असेल, नागपूर सारख्या ठिकाणचं आंदोलन असेल, पुण्यासारख्या शिक्षण संचालक कार्यालयासमोरचं आंदोलन असेल, या सर्व ठिकाणी आंदोलन करता करता या संघटनेनं अगदी 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या बाबतीत सुद्धा बहिष्काराचं अगदी महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन जर केलं असेल तर आमच्या या उच्च माध्यमिक शाळा कृती समितीनं. एवढंच काय, अगदी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा जाण्याचं आंदोलन जर केलं असेल तर आमच्या या उच्च माध्यमिक शाळा कृती समितीनं. अगदी मला आजही तो प्रसंग आठवतोय. 2014चे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं निवासस्थान कराड या ठिकाणी सुद्धा आम्ही आंदोलन केलं असताना आम्हाला त्या ठिकाणी सुद्धा अगदी रात्री 2 वाजेपर्यंत सुद्धा अगदी आमच्या राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांना त्या ठिकाणी बंदिस्त केलं आणि आम्हाला या अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेळोवेळी फक्त अपमान आणि अपमान सहन करण्याची आमच्यावरती वेळ आली. पण काळाच्या ओघामध्ये 2014ला आमचा कायम शब्द काढून आम्हाला तात्काळ 20% अनुदान देण्यासाठीचा त्यावेळेचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी करून दिली. पण आमचं नशीबच त्या सरकारने जो काढलेला JR होता तो JR अगदी बासनात गुंडाळून युती सरकारनं आमच्यासाठी परत 5 वर्ष मूल्यांकन, फेरमूल्यांकन, अनेक प्रकारच्या जाचकाठी वगैरे वगैरे 100% निकालाचे अट अशा प्रकारच्या या अनेक प्रकारच्या नियमामुळे आमची 5 वर्ष परत या शाळांच्या तपासणीमध्ये घालवत असताना आम्ही अनेक आंदोलन करता करता 13 सप्टेंबर 2019ला आमच्या बाबतीतला युती शासनानं जो JR काढला की 20% अनुदानाचा 1 एप्रिल 2019 पासून. पण तोही JR आज आम्ही पाहत असताना त्या बाबतीत सुद्धा आज बऱ्याच वेळेला टाळाटाळ होते. आज तर आलेलं आघाडी शासन आम्हाला नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये अनुदान देऊ म्हणता म्हणता आमच्या निधीची तरतूद केली असताना देखील आमचं अनुदान आजही आम्हाला मिळत नाही. अशा प्रकारची अनेक आंदोलनं करता करता हा आमचा उच्च माध्यमिकचा शिक्षक बांधव इतका मेटाकोटी सल्ला आहे. हे अगदी तुम्हाला मी माझ्या शब्दामधून सांगत असताना वास्तव माझं चित्र तुमच्या समोर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सर्व महाराष्ट्राला मी दाखवण्याचा जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न एवढ्यासाठीच की आमच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व उच्च माध्यमिक बांधवांना लवकरात लवकर आमच्या हक्काचा पगार, आमची हक्काची भाकर, आमचं हक्काचं वेतन आम्हाला लवकरात लवकर मिळावं. अन्यथा आमचा उच्च माध्यमिकचा शिक्षक बांधव येत्या काळामध्ये शेतकऱ्यासारखा एक दिवशी आत्महत्या करत राहील आणि तो केल्याशिवाय राहणार नाही. एवढीच मी या निमित्तानं तुम्हाला एक विनंती करतो. अगदी आदरणीय शासन महोदयातील या सर्व मंत्री महोदयांना मी एकच विनंती करेन की आमच्या उच्च माध्यमिक बांधवांना लवकरात लवकर अगदी येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती पगार लवकरात लवकर जमा करावा. एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो.